हॅलो, ज्योती रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहेत शेंगदाणा चिक्की। तर कशी बनवणार आहे तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि प्रमाण पण समजून घ्या। तर आपण एकच वाटीची बनवणार आहेत। तर बाहेर जशी भेटती तर त्याच्यापेक्षा छान बनते आपली घरची शेंगदाणा चिक्की। वास वगैरे बाहेरच्या याला असतो चक्कीला। तर कढई ठेवलेली आहे गॅस चालू करून आणि एकच वाटी टाकलेली आहे शेंगदाणे। तर तुम्ही बघू शकता असे चांगले भाजून घ्यायचे कमी गॅसवर शेंगदाणे आणि आता ओतून घ्यायचे आणि हे शेंगदाणे चांगले थंड होऊ द्यायचे। थंड झाल्यावर त्याचे साल वगैरे अशी हाताने चोळून काढायची व्यवस्थित आणि पूर्ण साल काढून घ्यायची आपल्याला त्याची, कारण आपली विकतच्या सारखीच चक्की होणार आहे सगळी। तर तुम्ही बघू शकता। तर हे असे करून घेतलेले मी सगळे शेंगदाण्याच्या पाकळ्या आणि आता त्याला मी 1 वाटी साखर असं प्रमाण घेतलेलं आहे। 1 वाटी शेंगदाणे आणि 1 वाटी साखर, तर हेच प्रमाण आहे आपलं। तर आता गॅस चालू करून कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण 1 चमचा तूप टाकणार आहे की जेणेकरून आपण त्याच्यावर पाक बनवणार आहे। पाणी बिलकुल वापरायचं नाही आपल्याला। तर 1 वाटी साखर मिक्स केली आता त्या तुपामध्ये आणि चांगलं हलवून घ्यायचं त्यात उलथणीने। तुम्ही बघू शकता आता हळूहळू आपला पाक तयार व्हायला लागलेला आहे आणि हे 1 वाटी पाकळ्या आपल्या। तर तोपर्यंत आपलं पोळपाटाला तूप लावून घ्यायचं म्हणजे चक्की आपली चिटकत नाही। तर आता हे पाक झालेला आहे। तर त्याच्यात 1 वाटी आपण पाकळ्या टाकून घेतलेल्या आहे शेंगदाण्याच्या आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। सगळ्या शेंगदाण्याच्या पाकळ्यांना आपल्या व्यवस्थित पाक लागला पाहिजे आणि गरम गरम असं आहे ना तोपर्यंतच आपण हे आता पोळपाटवर ओतून घेणार आहेत। तर तुम्ही बघू शकता तूप लावून ठेवलेलं आहे खाली पोळपाट आणि त्याच्यावर आपण हे सगळं मिश्रण आहे ना आपलं टाकून घेणार आहेत आणि जोपर्यंत हे गरम आहे ना तोपर्यंतच आपण याला बेलण्याने लाटून घ्यायचं लगेच। आणि बेलण्याला पण तुम्ही तुपाचा हात लावून घ्या म्हणजे चिटकणार नाही आपली चक्की लाटताना। तर तुम्हाला किती जाड ठेवायची ती तुमच्या याच्यानुसार ठेवा, आवडीनुसार। तर मी बघा अशी केलेली आहे आणि गरम आहे ना तोपर्यंतच अशी चाकूनीवरून थोडंसं आकार द्यायचा चौकोन करायला, म्हणजे काय होतं गार झाल्यावर आहे ना आपण व्यवस्थित मोडली जाते ती चक्की। तर आता मी असे चौकोन तयार करून घेतलेले आहेत आणि आता 10 मिनटं याला बाजूला ठेवून द्यायचं गार होण्यासाठी। तर एक 10 मिनटाच्या नंतर हे पाहू शकता तुम्ही। तर चाकूच्या बाजूने असं कडी नाही ना थोडंसं वरती करायचं म्हणजे खाली ना आपली चक्की चिटकून बसत नाही, म्हणजे आपल्याला व्यवस्थित त्याचे तुकडे करता येतात चौकोन व्यवस्थित। तर मी हे सगळ्या साईडने मोकळी केलेली आहे आता तिला वरती। तर आता बघू शकता तुम्ही हातात उचलून घेतलेली आहे आणि आता मोडून घ्यायची आपल्याला। तर काही ठिकाणी थोडीशी गरम असल्यामुळे लवकर मोडत नाही, तर पूर्ण थंड होऊ द्या तुम्ही। थंड झाली ना व्यवस्थित मोडली जाते। तर हे बघू शकता आता गार झाल्याच्या नंतर मी अशी मोडून घेतलेले सगळे तुकडे। तर एकदम आपल्या आयती जशी भेटती ना विकत बाहेर खातो आपण तर त्याच्यापेक्षा छान होती घरी केलेली। तुम्ही कधी पण करू शकता 1 वाटी प्रमाणाचं, कधी पण पटकन होती ही 10च मिनटात रेसिपी तयार होती। तर कशी वाटली तुम्हाला शेंगदाणा चक्कीची रेसिपी? जर आवडली तर सबस्क्राईब करा चॅनलला, एक लाईक करत जा आणि आवडली तर एक कमेंट करत जा चांगली आहे का नाही। तर भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर बाय.